नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 24 ऑगस्ट 2026 पासून सुरू झालेली घटक चाचणी 1 या परीक्षेचा इयत्ता 6वीचा 20 गुणांचा गणिताचा पेपर आपण सोडवणार आहोत. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर हा एक महाराष्ट्रातील नामांकित आणि दर्जेदार मुख्याध्यापक संघ म्हणून ओळखला जातो. या संघामार्फत अतिशय दर्जेदार अशा गणित तज्ज्ञांच्याकडून प्रश्नपत्रिकांची निर्मिती केली जाते. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 17 ते 18 जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये या प्रश्नपत्रिका वापरल्या जातात. अशीच ही प्रश्नपत्रिका आहे. प्रश्न पहिला अ 20 गुणांचे आहे. प्रश्न पहिला अ 10 गुणांचा आहे. प्रश्न पहिला अ खालील प्रत्येक प्रश्नासाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडून त्या समोरील चौकटीतल्या 4 उपप्रश्न आहेत. -7 आणि 0 यांच्यामध्ये -7 लहान आहे, त्यामुळं -7 शून्यापेक्षा लहान आहे. ब या आपल्याला पर्यायाची निवड करावी लागेल. टिंबटिंबी ही एकमेव सममूळ संख्या आहे. 2 हीच एकमेव सममूळ संख्या आहे. 75 या संख्येचा सर्वात लहान मूळ अवयव 3 आहे, त्यामुळे त्याचा अचूक पर्याय ब. ओके. 1 ही संख्या मूळही नाही, संयुक्तही नाही, त्यामुळं 3 आणि 5 75ला भाग जातोच. 3 आणि 5 मूळ संख्या आहेत, पण लहान संख्या 3 आहे, 7 भाग जात नाहीच. ब आणि खालीलपैकी कोणता आकार त्रिमितीय नाही? चौरस, गोल, दंडगोल आणि शंकू. याला उंची आहे, ज्याला लांबी रुंदी उंची असते त्याला त्रिमितीय म्हणतात. चौरस लांबी रुंदी असते, उंची नसते, म्हणून त्रिमितीय आकार नाही. अ 3 ठिकाणी ब ब ब आणि चौथा अ. योग्य जोड्या जुळवा. अ स्तंभामध्ये 180, ब स्तंभामध्ये हे पर्याय आहेत. 180 अंशाच्या कोणाला आपण सरळ कोन म्हणतो. सी 215 अंश 180 अंशापेक्षा मोठा असणारा कोन प्रविशाल कोन ए आणि 90 अंशाचा काटकोन बी. ओके. पूर्ण कोन आहे तो 360 अंशाचा. क आहे खालील विधाने सत्य की असत्य सांगा. 1 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. असत्य. 1 संख्या मूळही नाही आणि संयुक्त सुद्धा नाही. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. सत्य. अनेक बाजू असलेली बंदिस्त आकृती म्हणजे त्रिकोण. अनेक बाजू नाही, 3 बाजू असणारी. असत्य. ओके. खालील आकृत्या काढा. खालील आता 10 गुणांना झाला. प्रश्न दुसरा 6 गुणांचा आहे. त्यामध्ये 3 उपप्रश्न असतात. एक पहिला उपप्रश्न आहे. बिंदू पी हा रेख ए बीवर आहे. आकृती काढा. रेख ए बी हा रेषाखंड काढलेला आहे. रेषाखंड ए बी म्हणजे रेख ए बी दोन्ही बाजूला अंत्यबिंदू असतात. त्यावरती कुठेही पी बिंदू घ्या. ही आकृती झाली. रेख ए बीवर पी बिंदू आहे. रेषा बीटी काढा. रेषा बीटी दोन्ही बाजूला बाण असतात. अमर्यादित असते रेषा. रेषा बीटी किंवा टी बी असतात. या आकृती झाल्या 2 गुणांच्या. दुसरा उपप्रश्न आहे. खालील सारणी पूर्ण करा. नाव आहे पंचकोन. आकृती आहे ही काढलेली. शिरोबिंदूंची संख्या 1 2 3 4 5 आहे आणि बाजू पण 5 आहेत. त्रिकोण शिरोबिंदू 1 2 3 आणि बाजू 3 आहेत. ओके. आणि तिसरा त्यातला 60 या संख्येचे मूळ अवयव पाडा. 2 न 60ला भागलं की 30 येत आहे. 2 न 30ला भागले की 15 येते. 3 न 15ला भागलं की 5 येते आणि 5 1 5. ओके. 2 आणि 5 2 3 आणि 5 हे मूळ अवयव आहेत. 2 2 बदले 1 2 3 आणि 5. ओके. 2 3 5. इथं 3 दुनी 60 बे 15 दुनी 30 5 त्रिक 15 आणि 5 1 5 असं. त्यानंतर त्यातला हा 6 गुणांचा झाला. आता 4 गुणांचा ब आहे. पर्यावरण संरक्षणासाठी एका जिल्ह्याने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 69,27,762 एवढा खर्च केला व आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये ₹88,36,584 खर्च केला, तर दोन्ही आर्थिक वर्षातील एकूण खर्च किती झाला
वर्ष 2023-24पेक्षा 2023-24-25मध्ये किती अधिक खर्च झाला. आता इथं दोन्ही आर्थिक वर्षातली एकूण खर्च काढण्यासाठी 2023-24मध्ये झालेला हा खर्च आणि 2024-25मध्ये झालेला खर्च या दोघांची बेरीज, दोन्ही आर्थिक वर्षातील एकूण खर्च बरोबर 69,27,762 अधिक 24-25मध्ये झालेला खर्च 88,36,584. या दोघांची बेरीज 4 2 60, 14 4 हाच्याला 1, 7 5 12 1 13 3 हाच्याला 1, 6 1 7, 7 7 14 4 हाच्याला 1, 3 1 4 9 6, 9 8 17 7 हाच्याला 1, 8 6 8 14 1 15. या ठिकाणी 1,57,64,346 एकूण हा दोन्ही वर्षाचा खर्च आहे. आणि 2023-24पेक्षा 2024-25मध्ये अधिक झालेला खर्च 88,36,584 वजा 69,27,762. 4 म्हणून 2 गेले 2, 8 म्हणून 6 गेले उरले 2, 15 म्हणून 7 गेले उरले 8. हातच्या दिला 7 आणि 1 8 वजा करायचे, 16मधून 8 गेले 8 उरले. हातच्या दिला 3मधून 2 1 3 गेला 0, 18मधून 9 गेले उरले 9. हातच्या दिला इथं घेतलेला 6 1 7 वजा करायचे, 8मधून 7 गेला उरला 1, म्हणजे 19,08,822 रुपये हे 2023-24पेक्षा 2024-25मध्ये अधिक झालेला खर्च आहे. ओके, पहा. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण स्वतः जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व सहावीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी तो शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या आणि प्रोत्साहन द्या. धन्यवाद मित्रांनो.